तर पेपरफुटी भारतावर पडलेल्या अनुभवामुळे शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचं हे कारस्थान असल्याची टीका संजय राऊतांनी सरकारवर केली आहे। यासह पेपरफुटीत भाजप सूत्रधार असल्याचा आरोप देखील राऊतांनी केला। याला प्रत्युत्तर देत नवनाथ बन यांनी काँग्रेसवर आरोप केले। मोठेगावकरनं काँग्रेसचा प्रचार केला, राऊत काँग्रेसला जा विचारणार का असा सवाल नवनाथ बन यांनी उपस्थित केला। तुमच्याच राज्यामध्ये नीटचं काय झालंय? नीट मारली ना युवकांची, भाजपनेच हे सगळे लोक भाजपचे आहेत। नीटच्या पेपर लीक प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षाचंच सूत्रधार म्हणून नाव घ्यावं लागेल। हे सगळे लोक जे अटक केले आहेत हे सगळे भाजपचे कार्यकर्ते आहेत, प्राध्यापक, क्लासवाले, अमुकवाले, या सगळ्यांना भाजपचं संरक्षण आहे। नाही तरी सांगावं, नाही मी पुरावे देतो। आपापल्या लोकांना पेपर फुटीच्या माध्यमातून चांगले गुण देण्याचा आणि वर नेण्याचा हा जो प्रकार आहे, हा भारताचं शैक्षणिक धोरण आणि गुणवत्ता उद्ध्वस्त करण्याचं हे कारस्थान आहे। हा अणुबॉम्ब आहे भारतावर पडलेला। जनाब संजय राऊत, लातूरमध्ये मोठेगावकर नावाच्या एका प्राध्यापकाला सीबीआयनं ताब्यात घेतलंय। हा मोठेगावकर तेच आहे ज्यांनी अमित देशमुख यांचा प्रचार केला, काँग्रेसचा प्रचार केला। आता तुम्ही या प्रकरणामध्ये काँग्रेसला जाब विचारणार आहात का? नीट पेपर फुटी प्रकरणी काँग्रेसचा थेट सहभाग होतोय। या प्रकरणामध्ये संजय राऊत काही बोलणार आहात की त्यांची दातखिळी बसेल? याबद्दल संजय राऊतांनी आधी उत्तर दिलं पाहिजे। काँग्रेसची सत्ता असताना काँग्रेसच्या नेत्यांना बोलवलं, बीजेपीची आता सत्ता असताना बीजेपीच्या नेत्यांना बोलवलं। त्यामुळे लातूरच्या बाबतीत आम्ही सुद्धा राजकारण करू शकलो असतो, पण फक्त राजकारण करण्यासाठी राजकारण हे करायचं नसतं। त्यामुळे हे जे व्यावसायिक असतात ते त्यांच्या लेवलला आपलं महत्त्व राहावं, आपल्या अडचणी सुटाव्यात या दृष्टिकोनातून सत्ताधारी लोकांच्या जवळ ते असतात। त्यामुळे सीबीआय ज्या पद्धतीने कारवाई करते ती योग्यच कारवाई करते। जो कुणी जबाबदार असेल तो कुठल्याही पक्षाचा असेल त्याच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे।